ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कन्नड हायस्कूलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोडतोड। कन्नड येथील श्रीमती ए पाटील हायस्कूल येथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अज्ञातांनी मोडतोड करून नुकसान केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन चिमासाहेब पाटील व सहाय्यक शिक्षक अण्णासाहेब पाटील यांनी दिली। याबाबत शिरोळ पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। कन्नड येथील श्रीमती ए पाटील हायस्कूल या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे रविवारी अज्ञातांनी मोडतोड केल्याचे निदर्शनास आले। या कॅमेऱ्याचे असलेले वायरिंग कट करण्यात आले आहे, तर संगणक विभागाजवळ दगड काठ्या टाकल्याचे निदर्शनास आले। एकंदरीत विद्येच्या घरात अशा प्रकारे कृत्य करणं चुकीचं असल्याचं शाळा व्यवस्थापन व शाळा कमिटीकडून सांगण्यात आलं आहे। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कन्नड। नमस्कार, मी या शाळेचा सहाय्यक शिक्षक श्री अण्णासाहेब बाबासो पाटील। आज संध्याकाळी 6 वाजता शाळेकडे आल्यानंतर माझ्या निदर्शनास काही गोष्टी आल्या। त्याच्यामध्ये CCTV कॅमेऱ्याची वायर मला प्रथमतः तुटलेली दिसली। त्यानंतर मी जरा काळजीपूर्वक बघितल्यानंतर लक्षात आलं की CCTV कॅमेऱ्याला धोका पोचवण्यात आलेला आहे किंवा त्याच्याशी नासधूस करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसाच मी संगणक जिथं आमचे संगणक रूम आहे त्या संगणक रूमच्या समोरचा जो कॅमेरा लावलेला असतो, म्हणजे पटांगणातील विद्यार्थ्यांचं CCTV जे चित्रीकरण करणारा जो कॅमेरा आहे तो बघितला, तर तो कॅमेरा मला तिथं दिसला नाही। तर तिथं दगड विटानं तो फोडून तो गायब केल्याचं माझ्या निदर्शनास आलं। हे बघितल्यानंतर मी शाळेचे जे चेअरमन आहेत चिमासाहेब बाबासो पाटील यांना या गोष्टीची मी कल्पना दिली। त्याचबरोबर मुख्याध्यापक वर्षादेवी चिमासो पाटील यांना देखील कल्पना दिली। त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन संस्थेचे सचिव बाळासाहेब पाटील यांना देखील फोनवर मी या गोष्टीची कल्पना दिली। गावचे सरपंच इरफान बुरान यांना देखील या गोष्टीची कल्पना दिली आणि शाळेच्या भौतिक साधनांना अशा सुट्टीच्या दिवशी इतर वेळेला ज्यावेळेला शालेय प्रशासनातील व्यक्ती इथं हजर नसतात त्यावेळेला शाळेचं प्रशासनाच्या इमारतीला साहित्याची मोडतोड केली जाते। या गोष्टीला प्रशासन कंटाळलेलं असून याविषयी दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत आहे आणि जो कोणी ही कृत्य करतोय त्याच्यावर प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी मी त्या ठिकाणी विनंती करतो।